आणखी एक महत्त्वाची बातमी, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव बस स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलंय। मात्र धाराशिवच्या मध्यवर्ती बस स्थानकाचं काम अपूर्णच असल्याचं दिसतंय। बस स्थानकातनं खाली उतरण्यासाठी प्लॅटफॉर्म बांधण्यात न आल्यामुळे प्रवाशांना चांगलीच कसरत करावी लागते। बस स्थानकाचं अगदी धूमधडक्यात उद्घाटन केलं। मात्र आता आपण बस स्थानकामध्ये आहोत, आपण पाहू शकतो या ठिकाणी कुठलीही सुविधा या बसस्थानकामध्ये प्रवाशासाठी उपलब्ध नाहीये ना। पुढं गाडी लावल्यानंतर प्रवाशाला बसस्थानकातून खाली उतरण्यासाठी कुठलाही प्लॅटफॉर्म जे आहे ती करण्यात आलेला नाहीये। इतर स्वच्छताचं काम आणखी बाकी आहे। आणि ह्याच साईडला आपण इकडे जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण आपल्याला चिखल आणि मुरुम जे आहे ते पडल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीतच आज धाराशिव मध्ये पाऊस नाहीये, तरी सुद्धा बसस्थानकामध्ये एवढी ही आपल्याला घाणीचं साम्राज्य दिसतंय। सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळतंय। आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी या बसस्थानकाचं अगदी धूमधडक्यात उद्घाटन केलं। कुठलीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नसलेली आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे प्रवाशाचं आतोनात हाल होताना दिसत आहेत। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव।